नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की MPDAच्या केसमध्ये ॲडवायझरी बोर्ड काय असतं, त्याचा रोल काय असतं आणि त्याच्याकडे कशा पद्धतीने अप्लाय करायचं आणि ऑर्डर कशा पद्धतीने येते, किती दिवसात येते, या संदर्भाने माहिती बघूया. तर जेव्हा केव्हा तुम्हाला MPDAच्या केसमध्ये अरेस्ट करतात, डिटेन करतात, तेव्हा तुमच्याकडे पहिला पर्याय उरतो तो म्हणजे ॲडवायझरी बोर्डाकडे जाण्याचा. बरं, ॲडवायझरी बोर्डाकडे काय जायचं? कारण MPDAच्या केसमध्ये तुम्हाला इतर कुठल्याही कोर्टामध्ये बेलसाठी अर्ज दाखल करण्याचा तुम्हालाही अधिकार नाही आहे आणि अशा अर्जावर सुनावणी घेण्याचा कोर्टालासुद्धा अधिकार नाही. थोडक्यात तुम्हाला जर MPDAमध्ये पकडलं तर कुठलाही कोर्ट तुम्हाला बेल ग्रांट करू शकत नाही, असा हा कायदा आहे. मग कुठे जावं लागेल तुम्हाला? मग तुम्हाला जावं लागतं ॲडवायझरी बोर्डाकडे. ॲडवायझरी बोर्ड कुठे बसतो? बॉम्बेमध्ये मंत्रालयामध्ये गृह मंत्रालयाचं जे डिपार्टमेंट आहे तिथे ॲडवायझरी बोर्ड बसतं. तुम्हाला तिथे अर्ज द्यावं लागतं, ज्याला रिप्रेझेंटेशन असं म्हणतात. बरं, हा रिप्रेझेंटेशनचा अर्ज देताना तुम्हाला काय बघायचं असतं? तर जे डिटेन्शन अथॉरिटी आहे, डिटेन्शन अथॉरिटी कोण आहे? एकतर कलेक्टर असेल, कमिशनर असेल किंवा SP असेल. या तिघापैकी कोणती तरी एक अथॉरिटी असते ज्यांनी तुमच्या विरोधात डिटेन्शनची ऑर्डर काढलेले असतात. तर हे जे काही डिटेन्शनची ऑर्डर निघाले आहेत त्या ऑर्डरसोबत डिटेन्शनची ऑर्डर दोन्ही भाषामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला ऑर्डर दिल्या जाते. या ऑर्डरसोबत अजून 2 महत्त्वाचे कागद असतात. एक असतं जे गुप्त बयान असतात, ज्याला इन कॅमेरा स्टेटमेंट, किमान 2 लोक इन कॅमेरा स्टेटमेंट दिलेले असतात, त्याचे गुप्त बयान लावलेले असतात. आणि त्याचसोबत जे काही तुमचे जुने FIR आहे त्याची लिस्ट, त्याची कॉपी ही सुद्धा लावलेली असते. आणि त्यातल्या त्यात या सगळ्या FIR तुमचं डिटेन्शनचं ग्राउंड म्हणून वापरलेले नसतात. या FIRच्या सगळ्या लिस्टमधील कुठले तरी 2 FIR हे साधारणपणे तुमच्या डिटेन्शनचा ग्राउंड म्हणून वापरलेले असतात. हा फरक तुम्हाला मात्र नक्की कळला पाहिजे, किंवा जो वकील तुमचं रिप्रेझेंटेशन दाखल करणार आहे त्याला हा फरक कळला पाहिजे. तुमच्या अगेन्स्ट असलेल्या FIRची लिस्ट आणि FIRच्या कॉप्याज यातला आणि अवेलेबल लिस्टमधून ग्राउंड म्हणून वापरलेले 1 किंवा 2 FIR असतील त्यातला हा फरक कळला पाहिजे. कारण बरेचदा काय होतं, एखाद्या डिटेन्यू जो आहे, आरोपी आहे, त्याच्या अगेन्स्ट 10 FIR आहेत. डिटेन्शन अथॉरिटी 10च्या 10 FIRची लिस्ट आणि FIR जोडते, पण त्यातील सगळ्याच FIR डिटेन्शनचं ग्राउंड म्हणून अथॉरिटी वापरत नाही. मग कुठले वापरते? जे तुमच्या गुन्ह्याशी आत्ताच्या डिटेन्शनशी संबंधित आहेत किंवा लिंक जोडता येऊ शकते असे 2च FIR किंवा 3 FIR, फार तर 3, नॉर्मली 2च FIR वापरले जातात. तर आर्ग्युमेंट करायला जो वकील जातो त्याला हे लक्षात आलं पाहिजे की अरे, दिलेल्या लिस्टमधील अख्खे FIRच्या अगेन्स्ट आपल्याला आर्ग्युमेंट करायचं नाही आहे. तर कुठल्या FIRच्या अगेन्स्ट आर्ग्युमेंट करायचं आहे? जे आपल्या डिटेन्शनशी रिलेटेड ग्राउंड म्हणून पोलिसांनी वापरले किंवा डिटेन्शन अथॉरिटीनी वापरले, फक्त तेवढ्याच FIRशी रिलेटेड आपल्याला आर्ग्युमेंट करायचं आहे. आणि त्याच FIRच्या ज्या काही आरोप आहेत त्याच्या विरोधात ग्राउंड्स घ्यायचे आहेत किंवा डिफेन्स घ्यायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवावं. आणि दुसरं, याच्यासोबत जे इन कॅमेरा स्टेटमेंट किंवा जे गुप्त बयान दिले आहे ते गुप्त बयान नीट वाचावं, त्याच्यामध्ये काही विसंगती आहे का ते बघावं आणि त्यानुसार आर्ग्युमेंट करावं. कुठे? जे तुम्ही ॲडवायझरी बोर्डाकडे रिप्रेझेंटेशन देता किंवा अर्ज देता त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित आर्ग्यू केलात तर ॲडवायझरी बोर्ड जे काही त्यांना योग्य वाटतं ते ऑर्डर देतं. बरं, ॲडवायझरी बोर्ड कसं काम करतं? महिन्यातून फक्त एकदाच ॲडवायझरी बोर्ड बसतं. ॲडवायझरी बोर्डामध्ये बसणारे जे काही जजेस आहेत ते सिटिंग जजेस ऑफ हायकोर्ट असतात. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या डोक्यात जे हे असतं की मंत्रालय आहे का, चला आपण आमदार खासदार यांचा फोन करायला लावू किंवा एखाद्या मंत्री धरू आणि ॲडवायझरी बोर्डाला आपल्याला हवं तसं आदेश द्यायला लावू, असं बऱ्याच लोकांच्या डोक्यात असतं. बरेचदा मला लोक भेटतात, मंत्रालयात आहे का, ठीक आहे, आमची ओळखी आहे, आम्ही काहीतरी करून घेऊ, असं स्पष्टपणे माझ्यापुढे बोलतात. पण हे असं होत नाही, कारण सिटिंग जजेस असतात, तिथे कुठलाही इन्फ्लुएन्स चालत नाही. फक्त आणि फक्त मेरिटवर केस निघत असते. त्यामुळे इतर भानगडीत पडू नका, तुमचा वेळ वाया जाईल, पैसा जाईल आणि मनस्तापन होईल. बरं, मग ॲडवायझरी बोर्ड कसं काम करतं, प्रोसेस काय आहे? तर ॲडवायझरी बोर्ड महिन्यातून फक्त एकदा बसतं. एकाच दिवशी महिनाभरात आलेल्या अर्जावर सुनावणी घेते आणि ॲडवायझरी बोर्ड महाराष्ट्र शासनाला ॲडवाईज करतं, कोणाला सोडावं कोणाला नाही सोडावं. त्या ॲडवाईजनुसार महाराष्ट्र शासनाचं गृह मंत्रालय जे आहे ते आदेश काढतं आणि आदेशाची कॉपी संबंधित जेलरला पाठवल्या जाते आणि संबंधित जेलर
हे त्या आरोपीला त्याची कॉपी देतात, त्याची सही घेतात आणि जेलरकडे कॉपी असते. मग जे काही रिलेटिव्ह आहेत किंवा लॉयर्स आहेत ते लोक जेलरकडून जाऊन कॉपी घेऊ शकतात. याचा किती दिवसाचा कालावधी असतो? सुनावणी झाल्यापासून 15 दिवसाच्या आत हे ऑर्डर पास होतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे अत्यंत जलद गतीने ऑर्डर पास होतात. कुठे? ॲडवायझरी बोर्डाकडे जी काही सुनावणी झाली त्या केसमध्ये. तर मित्र, एकंदरीत ॲडवायझरी बोर्डाची प्रोसेस आणि बोर्ड कसं बसतं या संदर्भाने ही होती माहिती. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहा, व्हॉट्सॲप पाठवा. तुमच्या केसमध्ये जर मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.